आता मी बरेच लोकांना बघत आहे. बरेच लोकं बोलतात, स्वामी समर्थ आले आणि आम्हाला दर्शन दिलं. काही लोकं बोलतात, पादुकातून विभूती निघाली. हे सगळं खोटं आहे. अंधश्रद्धेला बढावा आहे, बाकी काही नाहीये. आता डोळ्यावर झापड आले, तर कसं अचानक एक दृश्य दिसल्यासारखं, तसं अचानक दिसतील, स्वप्नातून दिसतील. पण साक्षात दिसायला सुद्धा स्वामी समर्थांना देह पाहिजे. देह नाही तर कसं ते दिसतील? नाही दिसणार. कारण देवाला सुद्धा देह लागतं बोलण्यासाठी, भक्तांशी संवाद करण्यासाठी. आणि देवाचं नावाखाली जिथे लोकं दुष्कर्म करत आहेत, ते काय त्यांच्यासाठी तर चांगलं नाहीच आहे. का? नुसती आपली खळगी भरण्यासाठी देवाचं नाव घेतात आणि देवाच्या नावाखाली बाजार मांडतात. ते काही उपयोगाचं नाहीये. आता देव तुम्हाला फक्त स्वप्नातून, अदृश्य रूपातून दिसतील, पण साक्षात ते येऊ शकत नाही. अरे स्वामी समर्थ देव आहे. देवाची विडंबना केल्यामुळे स्वतःचाच सर्वनाश होतोय, लक्षात घ्या. देवाची विडंबना मुळात करू नका. देव शांत बसतील, पण त्यांचे दूत शांत बसत नाहीत. आता आमच्याकडे येतात लोकं. चमत्कार देव करत नाही. तुमचं जसं कर्म आहे त्या हिशोबाने तुम्हाला फळ मिळतंय. देव लीला करतात. चमत्कार करत नाही. देव चमत्कार करायला काही जादूगर नाहीये. कर्माच्या हिशोबाने तुम्हाला फळ देतात. आता लोकं बोलतात, आम्ही स्वामींकडे गेलो, स्वामी प्रत्यक्षात आले, प्रत्यक्षात दर्शन दिले. हे खोटं आहे. का माहिती आहे का? कर्म 1-2 दिवसाचं नसतंय. कितीतरी कोटी जन्मचं आपलं कर्म असतंय, चांगलं आणि वाईट. ते कर्म देव धूत नाही तर आपल्यालाच धुवावं लागतं, लक्षात घ्या. जसे-जसे तुमचे प्रारब्ध भोग संपत येतील, तसं-तसं तुम्हाला देवाची लीला दिसून येते. तोपर्यंत नाही येत. 1 दिवसातच तुम्ही म्हणणार एक बाई बाळंतीण व्हावं म्हणजे शक्य नाहीये, अशक्य आहे. 9 महिने 9 दिवस एक बाई मुलाला आपल्या पोटात ठेवते. त्याच्यानंतरच ती बाळंतीण होते. तोपर्यंत होत नाही. एका दिवसात मी भक्ती केलो, एका दिवसात स्वामी मला भेटावं, एका दिवसात मला साक्षात्कार व्हावं स्वामींचा, अशक्य आहे. शक्य हे कधी होतंय? जोपर्यंत तुम्ही त्या भक्ती मार्गावर चालत नाही, खडतर प्रवासाचा परीक्षा देत नाही, तोपर्यंत सगळं अशक्य आहे. शक्य फक्त परीक्षा देणं हे तुमच्या हातात आहे. फळ मिळणं का न मिळणं हे देव ठरवतोय, लक्षात घ्या. आणि स्वामींच्या नावाने काही लोकांनी खोटं मठ बांधलं आणि काही लोकं मेले सुद्धा, काही लोकं तुरुंगवासात गेले. अरे खोटं किती बोलणार देवाच्या नावाने? विडंबना करून ठेवलेली आहे देवाच्या नावाने. काय? तर महाराजांना घरात बसून मी तुम्हाला लिंबू देतो, दोरा देतो, गंडा देतो. कधी लिंबू, दोरा, गंडा दिलं गेलेलं नाहीये. देव काय करतो? फक्त उपदेश देतो. लक्षात घ्या, उपदेश. त्या उपदेशावर चालणं भक्तांचं अत्यंत गरज आहे. भक्तांनी चाललं पाहिजे. इथे आमच्याकडे येतात, इथं ऐकतात, बाहेर निघून गेल्यावर विसरून जाऊन काहीही उपयोग नाहीये. म्हणजे तुम्ही किती विश्वास करता, किती नाही करता, हे देवाला माहीत असते. देव काय करतो? तुमची परीक्षा बघत असतोय. लक्षात घ्या. आणि देव तुमच्या जीवनाचं जे तुमचं जीवन आहे, ते फार मोठं खडतर प्रवास आहे. त्या प्रवासात तुम्हाला चालायला तर लागणारच आहे. देवाची साथ असती, पण त्याच्यात तुम्ही अधर्म करू नये, असत्य बोलू नये, खोटं मार्गावर जाऊ नये. अधर्म म्हणजे काय? अश्लीलता करू नये, मांस-मदिरा भक्षण करू नये, व्यभिचार करू नये, काटेटोक हे सगळं तुम्हाला करायला पाहिजे. तरच शक्य आहे, नाहीतर सगळं अशक्य आहे. मनुष्याला वाटतं मी काही न करता मला महाराज बसून द्यावं खाटावर. नाही मिळणार. कारण सगळ्यासाठी मनुष्यालाच प्रयत्न करावा लागतो. त्याच्याशिवाय काहीही होत नाही. आणि स्वामी कधीही, कुठेही साक्षात जायचं म्हटलं, जाणार म्हटलं, हे तर अशक्य आहे. कारण स्वामींना सुद्धा देह लागतो. त्याच्याशिवाय ते बोलू शकत नाही, हसू शकत नाही, रडू शकत नाही. आणि वास्तव्यात
ते अन्न सुद्धा ग्रहण करू शकत नाही, कारण देवाला सुद्धा देह लागतो. जसं विष्णूचा अंश 9 अवतार होऊन गेले, ते सुद्धा देह धारण केले होते. त्याच्यानंतरच त्यांनी ह्या मृत्यू लोकात येऊन धर्मस्थापना केली, तोपर्यंत केले नाही. कारण स्वतः विष्णू प्रगट होत नाही, तर विष्णू आपला अंश सोडतो धर्मस्थापनेसाठी. लक्षात घ्या, अंधश्रद्धेला बळी पडू नका, अंधश्रद्धेला खतपाणी देऊ नका, हे प्रत्येक भक्तांना सांगणं आहे. भक्ती कसं करा, तनामनापासून करा, आणि भक्ती करताना फक्त तुमच्यात आणि देवात संवाद असावं. तिसऱ्याला कळू नये तुम्ही किती भक्ती करता, कुठपर्यंत करता. मी उपास केलो तर गावभर बोलता मी उपास केलो, मी आज पूजा केलो, बोलायची गरज नाहीये. देवाला कळतंय, तुम्हाला कळतंय, तिसऱ्याला ते माहीत पडायची गरज नाहीये. कारण तुमची भक्ती किती आहे, तुम्ही देवावर किती प्रेम करता, हे फक्त तुमच्या दोघात पाहिजे, दिखावा नकोय. जो भक्ती बोलतो ना, मी भक्ती करतो, तो भक्तच नाहीये देवाचा. लक्षात घ्या. भक्त प्रल्हादनी कधी पण आपल्या भक्तीचा आडंबरा केला नाही, मीरानी केलं नाही, गोरख कुंभारनी केलं नाही. तशी भक्ती करायला पाहिजे माणसानी, तरच तो देवाचं अतिप्रिय होतो, तोपर्यंत होत नाही.